संस्कार तर खरंच यांच्याकडून अनुदानासाठी 100 रुपये मुकेश अशोक महाडिक चुकलेली मिळून आलेली आहे. प्रसाद मंडपातून तिला घेऊन जावा. माजी जलसंपदा मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब आपल्या मनापासून स्वागत. निरशिलदादा कदम आपल्या मनापासून स्वागत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संगीत, कला, क्रीडा क्षेत्र आनंदराव खडसे सर यांच्याकडून 1000 रुपये अनुदानाकरता धन्यवाद. माजी जलसंपदा मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब आपल्या मनापासून स्वागत. निरशिलदादा कदम आपल्या मनापासून स्वागत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संगीत, कला, क्रीडा क्षेत्र आनंदराव खडसे सर यांच्याकडून 1000 रुपये अनुदानाकरता धन्यवाद. दिशेनं होत आहे. कीटांचे तिमिर जाओ विश्व सदर में सुरे पाहो सोसे वंशील तोते राहो प्राणी जात हितेचा वसा भूमिका आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 100 रुपये आगळी बिगळे तोच वसा वारसा पण समोर नेतो. सर्व मान्यवर मंडळींचं आगमन सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ग्राम विकास मंत्री मान खटावचे आमदार आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, सातारा लोकसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले साहेब, माजी जलसंपदा मंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष आणि सातारा कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय महेशजी शिंदे, या सर्वच मान्यवर मंडळींचं आगमन. त्याच पद्धतीनं निरशील दादा कदम, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष, आपलं मनापासूनच स्वागत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देवते देशी जाणावा, अशी सांगणारी संतांची परंपरा, वारसा आणि वसा
आणि याच परंपरेचा वसा या पुसेगाव नगरीमध्ये ही पुण्याची पोचपावती आपल्याला बघायला मिळते। मंडळी, जी आळंदीमध्ये माऊलींची ज्या पद्धतीनं समाजी संजीवन सोहळा आहे, तसाच हा ऐतिहासिक सोहळा या पुसेगावच्या नगरी। काय सांगाल आज परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या या संजीवन समाधीचा रथोत्सव आहे, 77वा रथोत्सव आहे। आणि त्यानिमित्तानं मला इथं आमचे सहकारी आमदार मान्य महेश दादा आणि ट्रस्टचे डॉक्टर साहेब आपले सुरेशजी जाधव आणि सर्वांनी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आज सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात पुढं काम करण्याला सुरुवात ही आम्ही सगळ्यांनीच केली आहे। आणि नक्कीच आज ज्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये मंत्री म्हणून माझ्यावर दिल्यात, त्या जबाबदारीच्या माध्यमातून आणि माझ्या विभागाच्या माध्यमातून या देवस्थान आणि पुसेगाव गावासाठी जे काही सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा राहील। थोडंफार आता जी चर्चा झाली की रिंग रोडच्या बद्दल काहीतरी निर्णय झाला पाहिजे, कारण त्यासाठी पण मी महेश दादा आणि आम्ही प्रयत्नशील राहू। माझी विनंती हीच आहे की ग्रामस्थांनी पण आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी, कारण नुसतं म्हणजे एकतर्फी काम होऊ शकत नाही। सर्वांनी सहकार्य केलं तर स्पीडनं हे काम होऊ शकतं। आणि नक्कीच महेश दादांबरोबर दादांच्या मार्गदर्शनाखाली आज आमदार म्हणून ते इथं काम करतात, त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर आम्ही संपू। बाबा, या ठिकाणी आपण कोरेगाव मार्गावरती पाहिला की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, ती कशी सोडवली जाईल याच्यात? नाही, आता कोरेगाव मध्ये सुद्धा जी होणारी कोंडी आहे ती कारखान्याची जी ऊस वाहतूक चालू होती त्याच्यातनं जास्त होती। त्याच्यासाठी पण काही मार्ग म्हणजे योग्य काय पर्याय काढता येतात का, त्याच्यासाठी काही वेगळे उपाय करता येतात का, हा आम्ही थोडंफार अभ्यास करून त्यावर नक्की निर्णय घेऊ। कारण कालच मला वाटतं एक बातमी होती की ते ऊसाच्या वाहतुकीमुळं मुलीचा काहीतरी ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला। मग असं जे आहे, पण नक्कीच महेश दादांना बरोबर घेऊन कोरेगावच्या पण वाहतूक कोंडीवर आम्ही मार्ग काढू। सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यात लागेल ती मदत नक्की करा। महाराजांच्या संजीवन समाधीची यात्रा आज मोठ्या उत्साहानं या मतदारसंघामध्ये साजरी होते। याला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा जयाभाऊ हे सगळेच मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी आले। मी त्यांचा आभार मानतो। त्यांनी आजपर्यंत भरभरून प्रेम आमच्या जनतेला खटाव त्यांच्या वडिलांनी पण दिलं। अभयसिंह महाराजांनी सुद्धा फार मोठं प्रेम आमच्या जनतेला दिलं होतं। त्याच पद्धतीनं शिवेंद्र बाबा सुद्धा ताकद आम्हाला सगळ्यांना देतील आणि जे काही प्रश्न असतील ते निश्चित या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावले जातील। नमस्कार, मी भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा। आपण पाहतोय यावर्षी सेवागिरी कृषी प्रदर्शन मध्ये आपण आहोत आणि अतिशय सुंदर प्रदर्शन सेवागिरी ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी इथे भरत असतं। त्याच्यामध्ये शासन हिरिरीने सहभाग घेतं। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आपण या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल यासाठी मॉडेल सादर केलेली आहेत। जसं की मिलेटचं आदर्श गाव आहे, आरोग्याच्या दृष्टीनं जे मिलेटबद्दल आता जागरूकता होत आहे, त्या निमित्तानं शेतकऱ्यांना माहिती मिळेल, त्याची लागवड कशी करायची, काय कसं करायचं, कोणकोणत्या पद्धतीचे मिलेट इथं उत्पादित होतात। त्याच पद्धतीनं अतिशय चांगलं असं उद्यान विद्या विभागाचा आपला स्टॉल आहे, ज्याच्यामध्ये फळबाग लागवड आहे, सलग फळबाग लागवड आहे, सगळ्या प्रकारचे पॉली हाऊस, शेडनेट हाऊस ह्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या योजना, रोजगार हमीतून फळबाग लागवड। महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे तो म्हणजे बांबू लागवड। यामध्ये आपल्याला प्रदर्शनामध्ये बांबू लागवडीच्या योजनांबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे। त्याच पद्धतीनं शासनाचे जे यांत्रिकीकरण आहे किंवा सूक्ष्म सिंचन आहे, PMFME सारखी प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी योजना आहे, या सर्व योजनांची सर्व प्रकारची तांत्रिक माहिती आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळेल। त्याच पद्धतीनं PM किसानच्या बाबतीत आपल्याला कशा पद्धतीनं अर्ज भरायचे आहेत, आपली काही त्रुटी राहिलेली असेल, आपली KYC झाली नसेल, आधार सीडिंग झालेलं नसेल तर ते कशा पद्धतीनं करायचं, तर ही सर्व माहिती आपल्याला प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे। सातारा जिल्ह्यात कृषी विभागानं मागच्या 2 वर्षामध्ये अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पीक विमा आहे, सूक्ष्म सिंचन आहे, यांत्रिकीकरण आहे। त्याच पद्धतीनं आपलं एक नवीन इनिशिएटिव्ह आहे ते म्हणजे गावाच्या थीम आधारित विकास।
याच्यामध्ये आहे ते म्हणजे फळबाग, फळांचं गाव जसं धुमाळवाडी झालं, त्याच पद्धतीनं आपण ज्वारीचं गाव, हळदीचं गाव सुद्धा आपण डेव्हलप करत आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत. ज्वारीच्या गावामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या ज्वारीचे पदार्थ खायला मिळतील, ज्वारीच्या शेतात थांबायला मिळेल, काम करायला मिळेल. फळांच्या गावामध्ये सुद्धा तिथंच प्रक्रिया केलेले पदार्थ आपल्याला खायला मिळतील. शेतकऱ्यांच्या घरी होमस्टेची सुद्धा सुविधा या ठिकाणी आपण करतोय. हळदीच्या गावामध्ये आपण वाई तालुक्यामध्ये हळदीचं गाव डेव्हलप करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला वेलनेस आपल्याला तिथे मिळणार आहे, जसं की हळदीपासून वेगवेगळे कॉस्मॅटिक्स तयार करणं वगैरे या गोष्टींचं सुद्धा तिथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि तिथे सुद्धा आपल्याला वेलनेस होमस्टे नावाची संकल्पना कृषी विभागामार्फत राबवली जाते. त्यामुळे ह्या सर्व नवीन संकल्पनांचा लाभ इथं येणाऱ्या सर्व भाविकांनी आणि सर्व प्रदर्शन पाहणाऱ्या येणाऱ्या लोकांनी घ्यावा, असं मी आपल्याला आवाहन करते. शेतकऱ्यांचा ॲग्रो टुरिझमकडे कल वाढत चाललेला आहे, पण आता साधारण अडचण अशी येते की जे अल्पभूधारक शेतकरी ज्याची 20 गुंठ्यापेक्षा कमी शेती आहे, त्या लोकांना त्या गोष्टीचा फायदा घेता येत नाही. ह्या दृष्टीनंच आपण जे मॉडेल गावं जी डेव्हलप करतोय त्याच्यात मुख्य संकल्पना ही आहे की आता फळांचं गाव असेल तर फळांच्या गावामध्ये एकटा दुकटा शेतकरी टुरिझम करणार नाहीये, तर ते पूर्ण गाव पर्यटनामध्ये असणार आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होमस्टे असतील, वेगवेगळ्या बागांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बागामध्ये काही ना काही सुविधा दिलेली असेल, जिथे त्याला विद्यार्थ्यांना काम करता येईल, येणाऱ्या टुरिस्टला काम करता येईल. प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः घरी बनवलेले पदार्थ हे त्या लोकांना खायला घालता येतील. त्यामुळं गावामध्ये पर्यटन वाढावं आणि समूहानं पर्यटन व्हावं यासाठी कृषी विभाग काम करतो आहे, या संकल्पनेवर काम करतो आहे. नाही, पीक विम्यामध्ये पंचनामे झालेले आहेत. काही ठिकाणी जर काही आता रब्बीचं काही राहिलेलं असेल तर निश्चित निदर्शनाला आणून द्यावं, परंतु पंचनामे पूर्ण होऊन मला अतिशय सांगायला अभिमान वाटतो. 2022 पर्यंत आपल्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये 4,500 पेक्षा जास्त शेतकरी कधीही पीक विम्यामध्ये भाग घेत नव्हते. मागच्या वर्षी पहिल्यांदाच जवळजवळ 2,75,000 अर्ज शेतकऱ्यांचे आले आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 2,25,000 शेतकऱ्यांना आपण 115 कोटी रुपयाचं पीक विमा वाटप मागच्या वर्षी आपण केलं. आपण एवढ्यावर नाही थांबलेलो. आपण यावर्षी खरीपमध्ये जे क्षेत्र अतिरिक्त होतं, म्हणजे यावर्षी खरीपमध्ये पीक विम्याचं कुठलीही वेळ आली नाही किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं नाही, अशा वेळेला जे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नव्हते परंतु शासनाला मात्र देणं राहिलं असतं कंपनीला, त्या अशा शेतकऱ्यांचा सर्वे करून असे आपण रद्द केले. त्यामुळे 5.5 कोटी रुपये सातारा जिल्ह्यामधनं शासनाचे आपण वाचवले.